राजकीय जीवनामध्ये मी गेली 35 वर्ष काम करणारे कार्यकर्ता आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगल्यापासून पाच्यापर्यंत काम करत असताना तुमच्या माझ्या पूर्वीचा सातारा आणि नंतर सांगली सातारा असे दोन जिल्हे असतात. त्याला एक वेगळी परंपरा. त्या जिल्ह्यांनी खूप मोठं योगदान देशाला स्वातंत्र्य देण्याच्या करता दिलं. त्या जिल्ह्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या पिकाला खूप मोठे नेते त्या देशाला दिले, राज्याला दिले. विशेषतः त्याच्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, स्वर्गीय वसंतदादा पाटील साहेब असतील, इतर अनेक मान्यवरांचा आपल्याला तिथं उल्लेख करता येईल. आणि या सगळ्या मान्यवरांची सांगली अशी संपूर्ण देशामध्ये या सांगलीची ओळख. काळ बदलतो, वेळ जातो, नवीन नेतृत्व पुढे येतं आणि त्याच्यातून नवीन नेतृत्वाला पण खऱ्या अर्थाने ताकद देण्याचं काम हे सरकारमध्ये काम करतात, राज्यामध्ये काम करतात, मान्यवरांनी देतात. मित्रांनो, मी त्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरतोय. बदलाही काळामध्ये माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक मान्यवरांनी मला एकदा सांगितले की दादा आपल्याला काही मान्यवरांशी बोलायचं आहे. त्याच्यामध्ये मी किशोरदादा जामदार असतील, मैत्रीतून दाखवण असतील, इतर अनेक मान्यवर असतील त्यांच्याशी चर्चा केली. मैत्रीतून दाखवण आम्ही मागच्या काळामध्ये एकत्र काम केलेलं आहे. परंतु किशोरदादा जामदारांनी सांगितलं किंवा मी काँग्रेसच्या विचारधारेचा पुढे आलेला कार्यकर्ता. मी पण 91 साली खासदार झालो. माझी पण बोर्ड पहिल्या काँग्रेसच होती. राजीवजी आणि आदरणीय पवारसाहेबांना उमेदवारी दिली होती. त्याच्यानंतरच्या काळामध्ये दोन आमदारकी मिळवल्या. त्यावेळेस माझी फूट त्या ठिकाणी चर्चा होती आणि 99ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना त्यावेळेस शिवाजी पार्कला झाली. त्यावेळेस आम्ही असंख्य सरकारनी आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वांचे असतील, काही अगवाचे असतील, विजयसिंह मोहिते पाटील असतील, त्याच्यामध्ये मधुकरराव कुलकर्णी असतील, जगन मित्र असतील, प्रभू पटेल असतील, स्वर्गीय आर पाटील असतील, अशा अनेक आम्ही त्याच्यामध्ये त्या पक्षामध्ये गेलो. आणि त्याच्यानंतर मागे होऊन न बघता खऱ्या अर्थाने पुढच्या माझ्या महाराष्ट्राचा सर्वांना विकास झाला. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही राज्य सर्वथा निर्माण करू आपल्याला कशी पुढे देता येईल. या आल्यानंतर महाराजांच्या मूर्तीच्या पुढे तिथं नतमस्तक झालं. मित्रांनो, त्यांनी 1630 ते 1680 हा तो काळ तो आपण सगळ्यांनी पाहिला आणि त्याच्यामध्ये विदर्भ स्वराज्याची स्थापना करत असताना रयतेचं राज्य निर्माण करत असताना 18 पगड जाती 12 बंधुतेदारांना बरोबर ठेवून युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी विदर्भ स्वराज्याची स्थापना केली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेक चढ-उतार आपल्या महाराष्ट्राने पाहिले. आज आपण इथपर्यंत पोहोचलो. आज देखील तरुण तरुणीचे प्रश्न, माझ्या कष्टकऱ्यांचे, माझ्या बळीराजाचे, माझ्या शेतकऱ्यांच्या अशा पडल्यानंतर खूप मोठी समस्या त्यांच्यापुढे निर्माण होती. आपण मागच्या काळामध्ये अजितराव डोंगरे चालत असेल, ते मूळ सरकारी पैसा त्याच्याबद्दल बरंच बोललं जात होतं. परंतु त्याला काही अर्थाने एक गती देण्याचं काम आणि माझ्याकडं राजीव कॉर्पोरेटच्याकडे पण डिपार्टमेंट काही वर्षांनी सांभाळलं. आता माझ्या काळात पण चाललंय. परंतु या सगळ्या काम करत असताना माझ्या सातारा जिल्ह्यामध्ये जे काठापूर असेल, बस्ता असेल, मागणा असेल, चौकेश्वर असेल किंवा माझा पासून इकडचा सगळा सांगोला सोलापूर जिल्ह्याचा तो दुष्काळी पट्टा तिथं एकेकाळी म्हटलं जायचं कुत्राचं दुसरं काही होत नाही. काही भागाच्या म्हणजे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने पाणी मिळवून देण्याच्या करता आपण टेंबू ताकाने म्हैसाळला गती देण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो की लोक टीका करतात, परंतु मी व्यवहारिक माणूस आहे. मी ग्रामीण भागाचा पुढाऱ्याला कार्यकर्ता आहे. मी शब्दाचा पक्का शक्ती सोबत करतात, पैशाचा सोबत नाही करताय. आणि त्याच्यामुळे असणारा निधी हा वंचित वर्गाकरता, गरीब वर्गाकरता
त्याच्यामध्ये माझ्या अल्पसंख्याक समाजाच्या करता, भटक्या समाजाच्या करता असा जो वर्ग आहे की त्यांनाही इतरांच्या बरोबरीने आलं पाहिजे. इतर मागासवर्गीय समाजामध्ये छोट्या छोट्या वेगवेगळ्या जाती आहेत, त्यांनाही पुढे आणायच्या करता अधिकचं लक्ष अधिकचं काम केलं तर त्याच्या करावं लागणारे अटक करण्याच्या करता केंद्रातून असतो. राज्याचा तर अर्थसंकल्प जवळपास 8-8.5 कोटी रुपयाचा 8-8.5 लाख कोटी रुपयाचा मी त्या ठिकाणी सादर करत असतो. आताच्या या अधिवेशनामध्ये 75,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प आपण सादर केला आणि त्याच्यात सहसा त्या गरीब वर्गाच्या मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण कसं मिळेल त्याबद्दलचा माझा प्रयत्न असतो. त्या सगळ्यांचा प्रयत्न असतो. मित्रांनो, आपला सांगली उपाड एकेकाळी त्या नगरपालिका नंतर महानगरपालिकेमध्ये झालेलं रूपांतर त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचं नेतृत्व केलं, परंतु अजून बरंच काम त्या सांगली उपाडमध्ये करण्याची गरज आहे. वेगवेगळे भाग आहे. माझ्या मिरजच्या परिसराचा विचार जर केला तर त्या ठिकाणी आपल्याला जवळपास 23 त्या ठिकाणी नगरसेवक नगरसेविका निवडून येतात. सांगलीमध्ये 43 नगरसेवक नगरसेविका निवडून येतात. कुपवाडमध्ये 12 नगरसेवक नगरसेविका निवडून येतात. 78 नगरसेवक नगरसेविका आमच्या सांगली मिरज कुपवाडचं प्रतिनिधित्व करतात. आज कुठली महानगरपालिका आहे? मुंबई अपवाद आहे, त्याच्यामध्ये पुणे पिंपरी नवी मुंबई अपवाद आहे, कारण त्यांचं बजेट मोठ्या त्यांचं आहे. परंतु या 29 पैकी या 4-5 सोडल्या तर बाकीच्या सगळ्या महानगरपालिकांना केंद्राचा निधी किंवा काही महानगरपालिकांना लागतो, राज्याचा निधी, त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेचा निधी, सायटाचा निधी, कमी व्याजामधनं जो निधी उपलब्ध होतो, जपानमधनं होतं, इतर वेगवेगळ्या वर्ल्ड बँकेकडनं होतो, तो आणण्याशिवाय ज्या प्रकारे लोकसंख्या वाढते त्याचा विचार केल्यानंतर एकट्या आपल्या स्वतःच्या उत्पन्नावर ही महानगरपालिका यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून अनेक मान्यवरांनी तर बोलत असताना वेगवेगळे प्रश्न मांडले. मी ते टिप्पणी करत होतो, त्यांचं भाषण सर्वत्र बातम्या ऐकत होतो. 1998 साली मला आठवतं की देखील त्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होतो. त्यावेळेस सांगली मिरज कुपवाड या 3 शहरांची मिळून महानगरपालिका स्थापन करण्यात आली. आता जवळपास 27 वर्ष झाली. काळ वेळ पुन्हा करता थांबत नव्हता. प्रत्येक दिवस गेल्यानंतर पुढचा दिवस उगवत असतो. परंतु आज या महानगरपालिकेचे 118 किलोमीटरचं क्षेत्रफळ आहे. इथं शेतीचा एरिया आहे. इथं कृष्णा त्या ठिकाणी नदीची जाते त्याच्या संदर्भातले पण काही प्रश्न इथं निर्माण झाले आणि त्या नदीचं गैरवापर आल्यानंतर अलमट्टी धरण त्यावेळेस तिथे दरवाजे बंद केले जातात. त्यावेळेस आपलं शहर पाण्यात त्या ठिकाणी होतं. त्याबद्दलचे काही प्रश्न सगळ्यांच्या समोर औद्योगिकरणासाठी आवश्यक अशा मेट्रो सिटीची सुविधा निर्माण करण्याची या शहराला आवश्यकता आहे. आम्ही मुंबई, त्याच्यानंतर नवी मुंबई, नंतर पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेमध्ये मेट्रो केली. आम्हाला टप्प्याटप्प्याने आले आणि इतर नागरिकांना मोठ्या प्रमाणात झालं. इथं पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चांगल्या पद्धतीने देण्याची गरज आहे. इथंही मेट्रो करायची. केंद्राचे 20%, राज्याचे 20%, 10% त्या संस्थेचे आणि 15% वित्तीय संस्थेकडे असे करून आपण पूर्ण करत असतो. सातत्याने आज जवळपास आम्ही प्रत्येक ठिकाणी विभागात करण्याचा प्रयत्न करतो. याचा वीटचा पालकमंत्री आहे. वीटला पण आता विभागाचं काम सर्वे सुरू केलेले आहे. पण 10% असताना विमानतळ त्याची आता जागा रिकामी करण्याचं काम चाललेलं आहे. गडचिरोलीला देखील आपण आता विमानतळ करतोय. इतर विमानतळाच्या नावे